दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दीत बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांविरोधात मंद्रुप पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक गुन्ह्यांविरोधात मंद्रुप पोलिसांनी कडक भूमिका घेत मोठी कारवाई केली। पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे तसंच बालकल्याण पथकानं अवघ्या एका आठवड्यात 2 बालविवाह रोखण्यात यश मिळवलं। गुप्त माहिती आणि स्थानिकांकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित कुटुंबियांना कायद्याची जाणीव करून दिली। बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत होणाऱ्या गंभीर परिणामांची माहिती देत दोन्ही विवाह तात्काळ थांबवण्यात आले। पोलिसांच्या या धाडसी आणि संवेदनशील हस्तक्षेपामुळे 2 अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं आहे। आजही ग्रामीण भागात परंपरा, सामाजिक दबाव आणि अज्ञानामुळे बालविवाहाच्या घटना घडताना दिसतात। मात्र मंद्रुप पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी ही इतरांसाठी आदर्श ठरत आहे। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास आणि आदर अधिक वाढला असून नागरिकांकडून मंद्रुप पोलिसांचं कौतुक होत आहे। बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलांच्या भविष्यावर घाला आहे। अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी दिला। मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे आणि बालकल्याण पथक यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे 2 निष्पाप आयुष्यांना नवसंजीवनी मिळाली असून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद, सहाय्यक फौजदार बापू शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शहानूर मुलाणी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, ज्ञानेश्वर भोसले, विशाल कर्नाळकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता चव्हाण यांनी केली।